अलीकडेच कोकण महामंडळाची जी 5285 घरांची जी लॉटरी निघालेली आहे, त्याच्यामध्ये जो रजिस्ट्रेशनचा आकडा आहे, हा जवळपास 1.5 लाखाच्या वर गेलेला आहे. याच्यामध्ये जे प्राईम लोकेशनची घरं होती, जे 565 घरं होती, त्यांच्यासाठी असा उदंड असा प्रतिसाद येथे लाभलेला आहे. जस्ट आता जे दैनिक लोकसत्तामध्ये सुद्धा एक बातमी आलेली आहे, की मुंबई म्हाडा मंडळाची जी लॉटरी आहे, त्याच्यामध्ये जे घरे असणार आहेत, ते 144 घरं असणार आहेत. चेंबूर आणि टिळकनगर जो भाग आहे मुंबईमधील, तिथे घरे असणार आहेत. या लॉटरीमध्ये ईडब्ल्यूएसची घरे असणार आहेत, एलआयची घरे असणार आहेत, एमआयची घरे असणार आहेत, कोणत्या लोकेशनची घरे असणार आहेत, किती क्षेत्रफळ असणार आहेत, ही बातमी आता आपण पाहणार आहोत. चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे सिडको आणि म्हाडा लॉटरीची जे जे लॉटरी थ्रू जे घरे निघत असतात, त्यांची जी लेटेस्ट इन्फॉर्मेशन आहे, ते या चॅनलवरती तुम्हाला मिळत असतात. दैनिक लोकसत्तामध्ये बातमी आलेली आहे, ते बातमी आता काय ते आपण आता पाहणार आहोत. चला आपण त्या व्हिडिओला आता सुरुवात करू. टिळकनगरमध्ये म्हाडाची 144 घरे, 74 अल्प आणि 70 मध्यम गटांच्या सदनिका. म्हाडाच्या मुंबई मंडळाने चेंबूरमधील टिळकनगर येथे नवीन 144 घरे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. 19 मजली इमारती ही घरे असणार असून 19 माळ्यांच्या इमारती असणार आहेत. 144 घरे ती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यानंतर या लॉटरीचं जे भूमिपूजन आहे ते झालेलं आहे. या इमारतीत अल्प गटांसाठी 74 आणि मध्यम गटांसाठी असे 70 घरे असणार आहेत. अल्प गट म्हणजे एलआयजी टाईपची घरे येथे 74 असणार आहेत आणि मध्यम गट म्हणजे एमआयजी येथे 70 घरे असणार आहेत. भूमिपूजनानंतर घरांच्या बांधकामाला सुरुवात होणार आहे. म्हणजे भूमिपूजन झालेलं आहे. 3 वर्षांत या घरांचे बांधकाम पूर्ण करण्याचे असे मुंबई मंडळाने ठरवलेले आहेत. म्हणजे मुंबई मंडळाने हे आता बांधकामाला सुरुवात झालेली आहे आणि येणाऱ्या 3 वर्षामध्ये हे बांधकाम पूर्ण होणार आहे. त्यामुळे म्हाडाच्या माध्यमातून चेंबूरमध्ये हक्कांच्या घरांचं स्वप्न पूर्ण करण्याची संधी इच्छुकांना येत्या काळात उपलब्ध होणार आहे. येणाऱ्या काळामध्ये जी म्हाडाची जी लोकेशन सांगण्यात आलेलं आहे, चेंबूर आणि टिळकनगरमध्ये, ह्या लोकेशनमध्ये 19 मजली इमारती असणार आहेत आणि 144 घरं उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. टिळकनगर येथे मुंबई मंडळाच्या 1147.90 चौरस मीटरचा एक मोकळा भूखंड आहे. 2 वर्षापूर्वी म्हाडाने या भूखंडावर परवडणाऱ्या घरांची योजना राबवण्याची टर्नकी पद्धतीने हाल्को इन्फ्रा प्रोजेक्ट या कंपनीला कंत्राट दिले होते. या कंपनीला मुंबई मंडळाने पुढील कार्यवाही न करून आता या भूखंडावरील घरांच्या कामाला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी या प्रकल्पाचे भूमिपूजन म्हाडा प्रकल्पाचे मुख्य अभियंता 2 जेशवानी, उपमुख्य अभियंता पूर्व मुंबई मंडळ अनिल अंकलगे यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे. म्हणजे ही जी घरे असणार आहेत, ही स्वतः म्हाडाचा जो भूखंड आहे तिथे स्वतः म्हाडा म्हणजे इमारत बांधणार आहेत. म्हणजे आता ही जी प्रोजेक्ट म्हणजे या प्रोजेक्ट म्हणजे जी तुम्हाला पूर्ण जी घरे असणार आहेत, ही म्हाडाचीच घरे असणार आहे. या प्रकल्पाच्या प्रस्तावानुसार 19 मजली इमारतींचे अल्प गटांसाठी 44.60 चौरस मीटर क्षेत्रफळाचा 74 म्हणजे घराचं क्षेत्रफळ असणार आहे 74.60 जे एलआयजी टाईपची जी घरे असणार आहेत. त्यानंतर मध्यम गटांसाठी 59.60 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या 70 घरांचा समावेश येथे असणार आहे आणि या इमारतीमध्ये 5 दुकानांचाही समावेश असणार आहे. म्हणजे ज्यांना शॉप घ्यायचा असेल त्यांच्यासाठी सुद्धा इथे जे शॉप असणार आहेत, म्हणजे टोटल 5 शॉप असणार आहेत. 165 चौरस फुटांचे सोसायटी कार्यालय सुद्धा असणार आहेत. त्यानंतर 600 चौरस फुटांची व्यायामशाळा, सौर ऊर्जा उद्यान आदी सुविधांचा सुद्धा या प्रकल्पामध्ये समावेश असणार आहे. तरी या इमारतीत वाहनतळांची सुविधा असणार असून 38 वाहने उभं राहतील अशी सुविधा असणार आहे. म्हणजे हा जो प्रोजेक्ट आहे, जसे सिडकोचे जे प्रोजेक्ट असतात त्या प्रोजेक्टमध्ये सर्व सिडको जे पार्किंगची व्यवस्था, परत ॲमेनिटीज, गार्डन, परत असे जे सर्व सुविधा असतात, तसेच हे म्हाडाची सुद्धा स्वतःची इमारत असणार आहेत. आणि याच्यामध्ये जी घरे सांगण्यात आलेली आहेत, एलआयजी आणि एमआयजीची घरे उपलब्ध असून आहे ना, त्यांचा स्क्वेअर फूटचा एरिया सुद्धा इथे सांगण्यात आलेला आहे. आणि येथे शॉप सुद्धा असणार आहे, व्यायामशाळा सुद्धा असणार आहेत, असे सर्व ऊर्जा साधन यांचा सुद्धा समावेश आहे. या घरांची आता सोडत कधी निघणार आहेत बघा. आता यांनी हे जे नोटिफिकेशन सांगले, या लॉटरीमध्ये जर तुम्हाला जर भाग घ्यायचा असेल
तर या लॉटरीमध्ये कसा फॉर्म भरतात याचा फॉर्म मी तुम्हाला जे फॉर्म मी भरलेला आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. जेव्हा लॉटरी येणार आहे, या लॉटरीमध्ये कोणती कागदपत्र असतात त्याची पण माहिती आपण पाहणार आहोत. या लॉटरीमध्ये तुम्हाला जर भाग घ्यायचा असेल तर तुम्हाला सर्वप्रथम तुमचं आधार कार्ड असणे आवश्यक आहे, पॅन कार्ड असणे आवश्यक आहे, डोमेसाइल सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे आणि नंतर तुमचं इन्कम टॅक्स रिटर्न किंवा उत्पन्नाचा दाखला जो तहसीलदार यांच्याकडून मिळत असतो. डोमेसाइल सर्टिफिकेट हे तुम्हाला 2018 नंतरच असणे आवश्यक आहे, ज्याच्यावरती बारकोड असणार आहे. त्यानंतर तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न फाईल असणे आवश्यक आहे. त्यानंतर जे नोकरी करत नसतात त्यांच्यासाठी, जे व्यावसायिक असतात त्यांच्यासाठी उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे. त्यानंतर तुमचं जे आधार कार्ड आणि पॅन कार्ड आहे ते दोघांचं जे नाव आहे सेम ते असणे आवश्यक आहे. आधार कार्डला मोबाईल लिंक असणे आवश्यक आहे, कारण की फॉर्म भरताना तुम्हाला आधारला OTP येतो. हा सर्व फॉर्म मी भरलेले आहेत. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन ते सुद्धा तुम्ही बघू शकता. या घरांची लॉटरी आता कधी निघणार आहे बघा. या नोटिफिकेशन मध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की 2000 मध्ये सोडत. कधी असणार आहे ते पण पाहू. टिळक नगर मधील 144 घरांच्या कामाला आता सुरुवात होणार आहे. कामाला सुरुवात झाल्यापासून 2.5 ते 3 वर्षाच्या कालावधीत ही घरे पूर्ण होण्याची शक्यता आहे. या घरांसाठी 2026 मध्ये सोडत काढली जाण्याची शक्यता आहे. चालू बांधकाम प्रकल्पातील घरांसाठी सोडत काढण्याचे धोरण म्हाडा प्राधिकरणाने स्वीकारलेले आहे. त्यामुळे या घरांची आधीच सोडत काढून सोडतीनंतरची प्रक्रिया पूर्ण करून येणार असल्याचे, घरांचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर निवासी दाखला मिळवून घरांचा ताबा देण्याचे म्हाडा प्राधिकरणाने नियोजन केलेले आहे. म्हणजे म्हाडा प्राधिकरणाने ही जी घरे आहेत या घराचं बांधकाम आता सुरुवात होणार आहे आणि नंतर मग 2026 मध्ये या घरांची लॉटरी निघणार आहेत आणि या घरांची लॉटरी निघाली की मग तुम्ही आता याच्या फॉर्म भरू शकता. साईडला सुद्धा बातमी लागलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणखी काही जर तुमच्या मनामध्ये जर व्हिडिओ बघितल्यानंतर जर काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट करा, आपण त्याला उत्तर देऊ. असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ वॉच केल्याबद्दल धन्यवाद. भेटूच असा एक नवीन व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.